नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 जी आहे, तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र. तर मानसशास्त्र या विषयाची आपण प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, संपूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे. यामध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश असणार आणि तुम्हाला नक्कीच या 30 प्रश्नांचा फायदा हा 30 पैकी 30 गुण परीक्षेमध्ये मिळण्याकरता होईल. याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला आता मग सुरुवात करूया. बघा, मानसशास्त्र हा विषय टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे, कारण की यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात आणि यावरतीच आपला रिझल्ट हा डिपेंड असतो. ओके, चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न बघा, कोम्बच व स्निग्ज यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट नाही? ओके, कोणते विधान समाविष्ट आहे? बघा, या ठिकाणी दोन मानसशास्त्रज्ञ आहेत, एक म्हणजे कोम्बेज आणि दुसरा स्निग्ज यांनी जे प्रेरणेची व्याख्या मांडलेली आहे. ओके, बघा कशाची व्याख्या दिली यांनी आहे प्रेरणा या घटकाची व्याख्या दिलेली आहे. तर या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये कोणते विधान समाविष्ट आहे असं म्हटलेलं आहे? बघा, प्रतिक्रियांमधील जोश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय. स्वसंकल्पना राखण्याच्या वर्तनाला चालना मिळणारी, साध्य गाठण्यास व वर्तनाचा उत्साह जो आहे टिकून ठेवण्याची शक्ती आणि अध्ययनाची आवश्यक बाब. विद्यार्थी मित्र, यापैकी स्वकल्पनांची राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, कोम्बज आणि स्निग्ज यांनी हे दोन घटक सांगितले आहे. ओके, कोम्बज आणि स्निग्ज यांनी काय सांगितले आहेत? तर स्वसंकल्पना राखण्याची वर्तनाला मिळणारी चालना म्हणजेच काय? प्रेरणा होय, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, थर्स्टनच्या भाषिक क्षमता. ओके, थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्या ज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उत्पत्ती मांडली आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, यापूर्वी देखील आपण बघितलंय थर्स्टनची जी आहे बुद्धीची कोणती उत्पत्ती आहे? संख्यात्मक, द्विघटक, शक्तिवादी की अनेक घटक उत्पत्ती? तर थर्स्टन याची आहे अनेक घटक उत्पत्ती. ओके, थर्स्टनची काय? अनेक घटक उत्पत्ती. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आपण यापूर्वी देखील बघितलंय थर्स्टनची अनेक घटक उत्पत्ती आहे. ओके, बघा स्पियरमन द्विघटक उत्पत्ती कोणाची आहे? तर ही स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाची आहे. ओके, द्विघटक कोणाची आहे? तर स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाची ही येते. ओके, स्पियरमन. थर्स्टन जे आहे, थर्स्टन यांची कोणती येतं? थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाची आहे विद्यार्थी मित्र अनेक घटक उत्पत्ती. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, मानसशास्त्राच्या विविध उपपत्त्या देखील आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत, त्यावरतीच आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र हे यापूर्वी देखील येऊन गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काय हे सर्व पॉइंट व्यवस्थित कव्हर करायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उत्पत्ती जॉन मेयर व डॅश डॅश यांनी मांडली. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात द्या, एक पॉइंट दिला आपल्याला 1990. ओके, बघा 1990 मध्ये कोणी मांडली आहे? तर जॉन मेयर सोबत, जॉन मेयर जो होता याच्यासोबत एक होता तो म्हणजे पीटर सॅलोवी. कोण होता? पीटर सॅलोवी. त्यामुळे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 1 पीटर सॅलोवी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा तर 1990 मध्ये म्हटलेलं आहे आणि भावनिक बुद्धिमत्तेची जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी उत्पत्ती मांडली आहे. ओके, बघा आता यामध्ये एक आयएमपी पॉइंट सांगतो विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जर आपल्याला 1995 म्हटलं असतं, ओके त्याला जनक म्हणतात, 1995च्या काळामध्ये विचारलं असतं तर त्या ठिकाणी कोण आहे? तर त्यामध्ये येतो डॅनियल गोलमन. ओके, कोणता मानसशास्त्रज्ञ येतो त्यामध्ये? डॅनियल गोलमन हा मानसशास्त्रज्ञ येतो. हा देखील भावनिक बुद्धिमत्ते संबंधित आहेत. आपल्याला यावरती बघा भावनिक बुद्धिमत्ता हा जो कन्सेप्ट आहे ना, या कन्सेप्टवर आपल्याला 100% परीक्षेत प्रश्न बघायला मिळत असतो. भावनिक बुद्धिमत्तेवरती आपल्याला 100% परीक्षेला प्रश्न हा बघायला मिळतो म्हणजे मिळतोच. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? बघा अयोग्य असणारा परिणाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. ओके, पहा व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. ओके, व्यक्तीच्या कृतीयुक्तीतील जोम वाढतो, विषम समायोजन घडून येते आणि व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. विद्यार्थी मित्र, मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी बघा अयोग्य असणारा विचारला आपल्याला, काय अयोग्य विचारलेला आहे. आता मानसिक संघर्षामध्ये व्यक्ती जे आहे वैफल्याच्या तावडीत सापडते, अगदी बरोबर आहे. ओके, जोम वाढतो का? नाही, जोम काय होतो? हा कमी होत असतो. काय होतो? कमी होतो. या ठिकाणी वाढतो हे चुकीचं आहे. ओके, हे विधान काय चुकीचं? बाकी विषम समायोजन घडून येते हे बरोबर आहे. व्यक्तिक्षय होतो हे देखील बरोबर आहे. फक्त चुकीचं काय? एकच, आणि आपल्याला विचारलं काय? चुकीचं. ओके, अयोग्य विचारलं आहे. यामुळे ऑप्शन नंबर 2 व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके,
चला विद्यार्थी मित्र बघा, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ना याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही अशी स्पष्टीकरणावाली उत्तरे हायलाइट केली ही जी पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून देईल. मात्र त्यापूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी पहा. बघा, बड्या व्यक्तींबरोबर काढलेला फोटो, तिचे आपल्याला असलेले एखादे पत्र इतरांना दाखवून आपला छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. ओके, बघा बड्या ज्या व्यक्ती यांच्यासोबत काय आपले काढलेले फोटो असतील, त्यांनी आपल्याला लिहिले काही पत्र असेल, मेसेज असेल, ते त्यांना दाखवून इतरांना दाखवून काय आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. ऑप्शन बघा, एक आहे कृतक समर्थन, 2 प्रतिपूरक, 3 विस्थापन आणि 4 आहे तादात्म्य. विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 तादात्म्य. याला काय म्हणतात, तादात्म्य असे म्हणतात. ओके, बघा संरक्षण यंत्रणेवरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, संरक्षण यंत्रणा हा जो घटक आहे यावरती 100% परीक्षेला प्रश्न असतो. तादात्म्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असे उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उत्पत्ती बघा या ठिकाणी कोणती विचारली, समान घटक उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. ओके, समान घटक उत्पत्ती तर बघा पॅवलॉन, बँगले, जड आणि थॉर्नडाईक. विद्यार्थी मित्रो, समान घटक उत्पत्ती ही जी उत्पत्ती आहे ही कोणाची आहे, तर ही आहे थॉर्नडाईक याची. ऑप्शन नंबर 4 थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा समान घटक उत्पत्ती आहे, समान घटक उत्पत्ती कोणाची येते, थॉर्नडाईक यांची येते. ओके, बघा सीएच जड यांची कोणती आहे, यांची सामान्यीकरण उत्पत्ती येते. यांची कोणती आहे, यांची सामान्यीकरण उत्पत्ती. सीएच जड यांची सामान्यीकरण उत्पत्ती आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो, आता हे सर्व आपल्याला माहिती आहेत. ओके, बघा या सर्व उपपत्त्या आपल्याला परीक्षेमध्ये 100% परीक्षेमध्ये विचारल्या जात असतात. आता बुद्धिमापनाच्या अनेक काही उपपत्त्या आहेत. मग आता यामध्ये आपल्याला समान घटक विचारली होती, तर समान घटक आपण बघितल्या थॉर्नडाईक यांची आहे. ओके, थॉर्नडाईक यांची काय समान घटक उत्पत्ती आहे. आता थॉर्नडाईक यांची समान घटक उत्पत्तीच्या पूर्वी अजून एक उत्पत्ती होती, ती कोणती आहे विद्यार्थी मित्रो, थॉर्नडाईकची कोणती आहे, तर या बघा या थॉर्नडाईक यांनी मांजरावरती देखील प्रयोग केला होता. ओके, थॉर्नडाईक कोणी मांजरावरती देखील प्रयोग केला होता, एडवर्ड थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने. तर या ठिकाणी थॉर्नडाईक जो आहे, थॉर्नडाईकची ही उत्पत्ती कोणती येते, याला अध्ययन उत्पत्तीला काय म्हणतात, याला प्रयत्न प्रमाद पद्धती असे देखील आहेत. ओके, काय प्रयत्न प्रमाद उत्पत्ती असं देखील या ठिकाणी आहे. त्यानंतर बँगले. ओके, बघा अशा उत्पत्त्या आपल्याला खूप महत्वपूर्ण आहेत. आता आपल्याला या ठिकाणी बँगले देखील दिलेला आहे. तर बँगले जो होता, बँगलेची कोणती उत्पत्ती आहे बरं, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी खूप साऱ्या उत्पत्ती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण, ज्यामध्ये ज्ञानामध्ये कर्ट लेविनची क्षेत्रीय उत्पत्ती आहे. ओके, टॉलमनची संकेत अध्ययन आहे, गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन आहे, आसुबेल यांची अध्ययन अनुदेश आहे. ओके, तर ब्रुनर यांची ज्ञानात्मक उत्पत्ती आहे, टोपका यांची समष्टीवादी व समाकारवादी उत्पत्ती आहे, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षण उत्पत्ती. या सर्व उत्पत्ती आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शैशवावस्थेतील ओके मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत कोणते विधान वैशिष्ट्य सांगते. परकी माणसे ओळखता येत नाहीत, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, इतरांचे लक्ष वेधून घेतात आणि अनोळखी माणसांकडे पटकन जातात. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 इतरांचे लक्ष वेधून घेतात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ग्रंथरसांमुळे शरीराच्या सांगड्यावर परिणाम होतो. एक किशोर वयातील मुलांचं काय शारीरिक विकासाबाबत एक महत्वपूर्ण असं विधान आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अगदी अयोग्य आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. कशाबद्दल आहे, तर कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी जी मुले आहे, ओके, त्याबाबत काय अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा, आपण इतरांतून श्रेष्ठ आहोत अशी अहम भावना विद्यार्थ्यांमध्ये असू शकते, बरोबर आहे. ओके,
असू शकते. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यांसारखे असतात, हे देखील बरोबर आहे. अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत, हे देखील बरोबर आहे. आता यांचा अभ्यासक्रम त्यांना असावा असे काय या ठिकाणी अयोग्य आहे, हे काय अयोग्य आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विचार दिला अयोग्य, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा का नाही, त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असावा, हे या ठिकाणी योग्य असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. आता व्यक्तिमत्वाची ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? ओके, बघा व्यक्तिमत्वाची ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने? नॉर्मल एलमन, G.W. ऑलपोर्ट, G.A. किम्बल की J.B. वॅटसन. तर विद्यार्थी मित्र, व्यक्तिमत्वाची ही जी व्याख्या आहे ही आहे J.B. वॅटसन या मानसशास्त्रज्ञाची. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 J.B. वॅटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा या ठिकाणी ज्यावेळी कंठस्थ ग्रंथी आहे यामधून थायरॉक्सिन हा स्त्राव जास्त प्रमाणात येतो त्यावेळेस व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसतात, कोणते लक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी दिसतात हे बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे या ठिकाणी बघा, त्या व्यक्तीला भूक लागत नाही. ओके, त्या व्यक्तीला भूक लागत नाही हे चुकीचं आहे, खूप भूक लागते. या व्यक्ती अस्थिर असतात, हे अगदी बरोबर आहे. या व्यक्ती काय असतात? अस्थिर असतात. या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात. महत्वाकांक्षी नसतात का? या महत्वाकांक्षी या ठिकाणी असतात विद्यार्थी मित्र. ओके, बघा या ठिकाणी चुकीचं आहे. आणि या व्यक्ती झोपाळू असतात, हे देखील चुकीचं आहे, त्यांची झोप वगैरे सगळी उडून जाते. ओके, बघा नसताच्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला या ठिकाणी? असतात. ओके, नसताच्या ठिकाणी काय पाहिजे या ठिकाणी आपल्याला? असतात. भूक लागत नाहीच्या ठिकाणी भूक लागते. ओके, लागते भूक त्यांना. ओके, त्यानंतर झोपाळू असतात का? नाही, हे झोपाळू नसतात. त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 2 हेच अगदी योग्य असं विधान आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्र टीईटी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन जे आहे टीईटी 2026 जी की 21 जून 2026 रोजी होणार आहे, तर या परीक्षेकरता संपूर्ण मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या या सगळ्या प्रश्नपत्रिका या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? ओके, बघा व्यवस्थित नाही म्हटलेला आहे या ठिकाणी. मग कोणताच मानसशास्त्रज्ञ यामध्ये येणार नाही. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी ज्ञानात्मक मध्ये म्हटलेलं आहे. तर ज्ञानात्मक मध्ये कोणकोणते मानसशास्त्रज्ञ येतात बघा? गुथ्री, लेनिन, गॅग्ने आणि ब्रुनर. तर विद्यार्थी मित्र गॅग्ने आहे, लेनिन आहे, ब्रुनर आहे, हे सर्व कशा मानसशास्त्रात ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतात. ओके, हे कशामध्ये येतात? हे ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे त्या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये हे सर्व येतात. यापैकी येत नाही म्हटलेलं आहे तर गुथ्री हा येत नाही. ओके, गुथ्री हे येत नाही. तर गुथ्री कोणत्या उपपत्तीमध्ये येणार बरं विद्यार्थी मित्र? मानसशास्त्राच्या काही उपपत्ती आहे यामध्ये गुथ्री जे आहे ही कोणत्यामध्ये येते? तर बघा, तर गुथ्री जे आहे विद्यार्थी मित्र हे साहचर्यवाद मध्ये आहे. ओके, कशामध्ये येतं? गुथ्री हे साहचर्यवाद. ओके, गुथ्री हा जो मानसशास्त्रज्ञ आहे हा साहचर्यवाद मध्ये येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गुथ्री हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आपल्याला विचारलं होतं ज्ञानात्मक. मग ज्ञानात्मक मध्ये खूप सारे मानसशास्त्रज्ञ आहेत विद्यार्थी मित्र. ओके, ज्ञानात्मक मध्ये खूप सारे मानसशास्त्रज्ञ आहेत. यामध्ये तुम्हाला मी आता स्पष्टीकरणामध्ये सांगतो. बघा बघा या ठिकाणी अध्ययन उपपत्त्या ज्या आहेत अध्ययन उपपत्तींचं वर्गीकरण हे अशा पद्धतीने केलं जात असतं. यामध्ये सगळ्यात पहिले तर साहचर्यवाद उपपत्ती. ओके, बघा मग आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी जी साहचर्यवाद उपपत्ती आहे मग साहचर्यवाद उपपत्तीमध्ये बघा या ठिकाणी थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर, वॅटसन आणि गुथ्री व हल हे येतात साहचर्यवाद मध्ये. यामध्ये आपल्याला दिसतात एकूण किती 6 उपपत्त्या ज्या यामध्ये येतात. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती आपल्याला ज्यावरती आपल्याला प्रश्न होता. ओके, कशावर? ज्ञानात्मक उपपत्ती यावरती आपला प्रश्न जो आहे हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता विद्यार्थी मित्र. मग यामध्ये बघा समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅग्ने, टॉलमन, आसुबेल आणि ब्रुनर यांनी मांडलेल्या उपपत्ती येतात. हे सर्व ज्ञानात्मक मध्ये आहेत. ओके, कोणकोणते आहेत? लेनिन, गॅग्ने, टॉलमन, आसुबेल हे कशामध्ये आहेत बघा? तर हे ज्ञानात्मक मध्ये आहेत. हे आहेत ज्ञानात्मक मध्ये. लेनिन आहे, गॅग्ने आहे, टॉलमन आहे, आसुबेल आहे आणि ब्रुनर. ओके, हे ज्ञानात्मक मध्ये आहेत. आपल्या ज्ञानात्मक होता
साहचर्यवाद मध्ये म्हटलं थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर, वॅटसन, गुथ्री आणि हले साहचर्यवादी. त्यानंतर ज्या आधुनिक उत्पत्ती आहेत त्या आधुनिक मध्ये ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती हे सर्व या ठिकाणी येतात. ओके, बघा अशा पद्धतीचे अध्ययन उत्पत्तीचं वर्गीकरण हे आपण बघितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण हा सर्व जो पॉइंट आहे ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये कोणकोणत्या मानसशास्त्राचा समावेश होतो यामधील ज्या उत्पत्तीचे वर्गीकरण आहे सर्व आपण बघितलेले आहेत. खूप सर्वांना हा पॉइंट जो आहे या प्रश्नासंदर्भात पॉइंट तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. म्हणजे आता या टॉपिकवर ओके अध्ययन उत्पत्तीचे वर्गीकरण यावरती तुम्हाला ज्ञानात्मक असो, साहचर्यवाद असो किंवा आधुनिक उत्पत्ती असो कुठलाही आला तर त्या ठिकाणी तुमचा तो प्रश्न चुकणार नाही. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, स्पष्टीकरण आवडलं असल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल आणि तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते. ओके, व्यक्ती आणि तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि यांनी प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला असा विचारलेला आहे. ओके, बघा आता या ठिकाणी काही पॉइंट समजून घेऊया आपण. बघा मर्मदृष्टी, कोहलर आणि यापैकी कोणत्या प्राण्यावर. ओके, मर्मदृष्टी अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे? कोहलर यांची आहे. मग यांनी कोणावरती प्रयोग केला होता? कुत्रा, चिंपांझी, मांजर की कबूतर? तर विद्यार्थी मित्रो, कोहलर यांनी कशावरती प्रयोग केला होता? तर यांनी चिंपांझी वरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर 3 चिंपांझी माकड. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता यांनी ज्या माकडावर प्रयोग केला होता ना त्या माकडाला की नाही एक नाव दिलं होतं विद्यार्थी मित्र. ओके, बघा त्या माकडाला एक नाव दिलं होतं. त्या माकडाचं नाव होतं सुलतान. ओके, काय नाव होतं? त्याचं नाव होतं सुलतान असं त्या माकडाचं नाव होतं. ओके, बघा मांजरीवरती कोणी केला होता? तर मांजरीवरती थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता मांजरीवरती. त्यानंतर कबुतरावरती स्किनर या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता कबुतरावरती. कुत्रा जो आहे कुत्र्यावरती कोण? पॅव्लॉन या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता. अशा पद्धतीचे जे आहे या ठिकाणी सर्व मानसशास्त्रज्ञ यावरती आपण बघितले आहेत. आणि चिंपांझीवरती आपल्याला जसं की माहित आहे कोण आहे तर कोहलर. ओके, कोहलर यांनी जो आहे चिंपांझी माकडावरती प्रयोग केला होता. ओके, बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं विद्यार्थी मित्र. म्हणजे या टाईपचा जर तुम्हाला आता प्रश्न आला तर या ठिकाणी तुमचा चुकणार नाही. तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस आपण घेत आहोत त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय रॉंग स्टेटमेंट जे आहे आपल्याला ओळखायचं आहे. बघा अध्ययनास गती मिळवण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे हे अगदी बरोबर आहे. ओके, बघा अध्ययनास गती मिळवण्याचे सामर्थ्य आहे अध्यापन प्रक्रियेमध्ये आहे. त्यानंतर अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे. ओके, अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे हे देखील अगदी बरोबर येतं. अध्यापन नैसर्गिक व सहज असतं. ओके, नैसर्गिक असतं का? नाही, अध्यापन नैसर्गिक नाही, हे अनैसर्गिक आणि सहज नाही, हे कठीण आहे. त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात. अगदी बरोबर आहे. ओके, बघा आपल्याला काय विचारलं या ठिकाणी आता समजून घ्या. आपल्याला विचारलं काय नेमकं हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला या ठिकाणी पहा चुकीचं विधान ओळखलेलं आहे. मग चुकीचं एकच आहे ऑप्शन नंबर 3 अध्यापन हे नैसर्गिक सहज आहे हे योग्य नाही आहे या ठिकाणी. बाकी सर्व जी विधाने आहेत ही सर्व अगदी बरोबर आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे आणि अनिष्ट प्रथांना बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? आता अध्यापनाची प्रतिमाने. ओके, बघा अध्यापनाची प्रतिमाने यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता अध्यापन प्रतिमाने विद्यार्थी मित्र हा टॉपिक आहे समजून घ्या. ओके, काय सांगतो मी तुम्हाला? अध्यापन प्रतिमाने. आता अध्यापन प्रतिमानेवरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. मग बघा व्यक्तिगत विकास, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने की वर्तन परिवर्तन प्रतिमाने? विद्यार्थी मित्र या ठिकाणी समाजातील म्हटलेलं आहे. ओके, काय? समाजातील अनिष्ट प्रश्न, समाजातील जे बळी पडतात अनिष्ट प्रथांना बळी झालेल्या व्यक्ती असतात त्यांच्या मुलाखती यांचा विचार हा कशामध्ये होणार? तर यांचा विचार हा विद्यार्थी मित्र हा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने यामध्ये होणार. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र अध्यापन प्रतिमानावरती आपल्याला
100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे सर्व अध्यापनाची प्रतिमाने आपण व्यवस्थितरित्या कव्हर करून जायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रो हा बार प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, आतापर्यंत हा परीक्षेमध्ये एकूण 4 वेळा ही व्याख्या आपल्याला पेपरमध्ये विचारलेली आहे, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया. पहा प्रश्न काय आहे, तर अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या कोणाची आहे बरं? जॉन लॉक, जॉन हर्बर्ट, विल्बर स्ट्रॉम की गॅरेट? तर विद्यार्थी मित्रो ही व्याख्या आहे गॅरेट या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, गॅरेट. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या गॅरेट या मानसशास्त्रज्ञाची आहे. त्यानंतर बघा खाली दिलेल्या अध्ययन विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. ओके, चुकीचं विधान ओळखायचं आहे. बघा वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल म्हणजे अध्ययनच होय. आता हे अध्ययन आहे का? नाही, हे अध्ययन नाही झालं. अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवावर वर्तन सुधारते, या दोन्ही गोष्टींना महत्व असते. हे अगदी बरोबर आहे. लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. हे देखील अगदी बरोबर आहे. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. हे देखील अगदी बरोबर आहे. फक्त एकच स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्यच ओळखायचं आहे, चुकीचंच ओळखायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल म्हणजे अध्ययनच होय, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 करता महत्वपूर्ण सेशन आपल्या चॅनलवरती घेत आहोत. ओके, बघा तुम्ही जर मानसशास्त्र या विषयाचे आपण स्पष्टीकरण यामध्ये बघत आहोत. यापूर्वीची ही प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रो. पहा आता सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे 2018 या वर्षाची. ओके, बघा या ठिकाणी 15 जुलै 2018 ला जो पेपर झाला होता त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. विद्यार्थी मित्रो आता सध्या जो आपला पेपर आहे, सध्या पेपर आपला कधी होणार आहे? तर सध्याचा आपला पेपर हा 21 जून 2026 रोजी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला तयारी करायची आहे. कुठे? तर आपल्या चॅनलवरती. याकरता तुम्हाला सर्वांना काय करायला लागेल? तर सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि टीईटी मध्ये 30 पैकी 30 गुण जर तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये हवी असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि मानसशास्त्राचे सर्व व्हिडिओ लेक्चर, सर्व प्रश्नपत्रिका, सर्व थेरॉटिकल नॉलेज आपण आपल्या चॅनलवरती कलेक्ट करायचं आहे. याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे दिलेली आहे. या जोड्यांचा पर्याय निवडायचा आहे. ओके, पहा या ठिकाणी आपल्याला विकास पातळी आणि विद्यार्थी मित्र त्याची उदाहरणे दिलेली आहेत. पहा या ठिकाणी शारीरिक पातळी, बौद्धिक पातळी आणि भावनात्मक पातळी असे या ठिकाणी आहे. ओके, शारीरिक, बौद्धिक आणि भावनात्मक पातळी. तर या ठिकाणी आता बौद्धिक पातळीमध्ये कोणता घटक असतो? बघा सगळ्यात महत्वपूर्ण आहे भावनात्मक पातळीमध्ये, बौद्धिक पातळीमध्ये आणि शारीरिक पातळीमध्ये. आता शारीरिक पातळीमध्ये आपण काय शिकतो? तर शारीरिक घटकात निरनिराळी काय असतात? कौशल्याचा समावेश होतो. ओके, निरनिराळ्या कौशल्याचा समावेश होतो. हे तर शारीरिक पातळीमध्ये. ओके, त्यामुळे या ठिकाणी अ च 3. आता या ठिकाणी बघा अ च 3 असणारे 2 पर्याय म्हणजे या ठिकाणी हे 2 पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झाले, कट होऊन गेले. ओके, अ च 3 असणारे 2 आहेत. आता बौद्धिक आणि भावनात्मक म्हटलेलं आहे. ओके, बघा बौद्धिक पातळीमध्ये काय होतं? तर बौद्धिक पातळीमध्ये विद्यार्थी मित्र आपल्या डोक्यातली नवनवीन कल्पना कुठे येतात? आपल्या डोक्यात येत असतात. ओके, त्यामुळे ब च 1. आता ब च 1 बघा यापैकी इथं 2 आहे, इथे 1 आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी ब च 1 आहे. त्यामुळे हे ऑप्शन देखील एलिमिनेट झालं, पुढचं सोडवायची गरज नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा मग भावनात्मक मध्ये काय? अभिवृत्ती निर्माण होणे, हे झालं भावनात्मक. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे टॅकल देखील करता येतात. ओके, बाय ऑप्शन देखील आपण जाऊ शकतो. या ठिकाणी एलिमिनेशन मेथड आपण याला म्हणत असतो. ओके, होप सर्वांना हा पॉईंट समजला असेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. बघा
कितीही प्रयत्न केले तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. आणि हा अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे काय? बघा, अंतिम प्रगतीचा काळ, पठारावस्था, शारीरिक व मानसिक परिसीमा की मंद प्रगतीचा काळ. तर विद्यार्थी मित्रो, याला काय म्हणतात? एक सीमा असते, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, म्हणजेच शारीरिक व मानसिक परिसीमा. ओके, बघा, शारीरिक व मानसिक परिसीमा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3, शारीरिक व मानसिक परिसीमा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. आणि अध्ययन वक्राचा हा टप्पा म्हणजेच काय? शारीरिक व मानसिक परिसीमा होय. यानंतर पुढील प्रश्न बघा, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात. ओके, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहित असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळवाजुळव करणे असते. हे आसुबेल यांनी कोणत्या अध्ययन उत्पत्तीमध्ये मांडलेलं आहे? ओके, बघा, आता डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन उत्पत्ती कोणती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, डेव्हिड आसुबेल यांची कोणती उत्पत्ती आहे बरं? आसुबेल यांची तर सर्व उत्पत्त्या आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. इतर उत्पत्त्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत विद्यार्थी मित्रो. बघा, कोणती असणार आहे? अध्ययन अनुदेश उत्पत्ती, क्षेत्रीय उत्पत्ती, प्रभुत्व संपादन उत्पत्ती की सामाजिक अध्ययन उत्पत्ती. ओके, तर कोणती आहे विद्यार्थी मित्रो? तर विद्यार्थी मित्र, आपल्याला या ठिकाणी डेव्हिड आसुबेल म्हटलेलं आहे. ओके, आसुबेल यांची आहे अध्ययन व अनुदेश उत्पत्ती. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, अध्ययन व अनुदेश उत्पत्ती कोणाची येते? तर ही आसुबेल यांची आहे. त्यानंतर क्षेत्रीय उत्पत्ती. ओके, क्षेत्रीय उत्पत्ती ही कोणाची आहे हे देखील तुम्हाला सांगतो. ओके, पहा, क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ही आहे कर्ट लेविन यांची. ओके, क्षेत्रीय उत्पत्ती कोणाची आहे? कर्ट लेविन यांची. कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उत्पत्ती आहे. त्यानंतर प्रभुत्व संपादन उत्पत्ती डॉक्टर ब्लूम या मानसशास्त्रज्ञांची आहे. ओके, डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व संपादन उत्पत्ती. त्यानंतर सामाजिक निरीक्षण उत्पत्ती. ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती ही कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा यांची आहे. ओके, कोणाची आहे ही? तर अल्बर्ट बांदुरा यांची ही आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? अल्बर्ट बांदुरा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे आपण जे आहेत मानसशास्त्रज्ञाच्या ज्या उपपत्त्या आहेत, ओके, या सर्व आधुनिक उपपत्त्या आहेत. हे सर्व उपपत्त्या कशामध्ये येतात? या सर्व आधुनिक मध्ये येतात. ओके, या सर्व कशा आहेत? या आधुनिक उपपत्ती आहेत. आणि या आधुनिक उपपत्तीमधील हे सर्व आपण बघितले आहेत. आता आपल्याला या पेपरमध्ये काय कोणतं विचारलंय? आसुबेल या सर्वांचे आहे. जर आपल्याला ब्लूम बद्दल विचारतं ती माहिती असणं गरजेचं आहे. अल्बर्ट बांदुरांची कोणती हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. कर्ट लेविन यांची कोणती हे देखील माहिती असणं. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने जरी तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचा तो प्रश्न चुकणार नाही. या दृष्टिकोनातून आपण सविस्तर स्पष्टीकरण जे आहे या ठिकाणी घेत आहोत. म्हणजेच तुम्हाला सर्व प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित टॅकल करता येईल. याकरता तुम्ही काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? ओके, बघा, अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, गाल्टन, ग्रेगॉर मेंडेल, आर्चिड ट्रायन आणि पियाजे. तर अनुवंशासंबंधी संशोधन जे आहे हे ग्रेगॉर मेंडेल या मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ओके, बघा, ग्रेगॉर मेंडेल यांनी काय तर वाटाण्यावरती प्रयोग करून अनुवंशासंदर्भात जे आहे संशोधन केलं होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ग्रेगॉर मेंडेल हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने कोणती बाब टाळावी? ओके, कोणती बाब जी आहे ती शिक्षकाने त्या ठिकाणी टाळावी असा प्रश्न म्हटलेला आहे. ओके, तर बघा, या ठिकाणी काय टाळणे गरजेचं आहे? बघा, उपजत शक्तींच्या विकासासाठी योग्य संस्कार द्यावे हे अगदी बरोबर आहे. क्षमतांच्या जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी हे देखील अगदी बरोबर येत आहे. विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून या दृष्टीने प्रयत्न करावे ही बाब त्या ठिकाणी टाळायला हवी. ओके, ही या ठिकाणी बाब टाळायला हवी. आणि विद्यार्थ्याच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे हे अगदी बरोबर आहे. आता एकच बाब आहे जी त्यांनी टाळावी ती म्हणजे ऑप्शन नंबर 3. मग जेच काय तर ऑप्शन नंबर 3 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आपल्या स्क्रीनवरती पहा. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं
आहे. ओके, चला बघा प्रश्न काय या ठिकाणी, बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. ओके, बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम वेळी होणारी क्रिया म्हणजे काय, ती मानसिक स्वरूपाची संवेदना म्हणजेच काय, क्रिया म्हणजेच काय, त्याला संवेदना असे म्हणतात. तर याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, चुकीचं असणारं विधान कोणतं आहे. बघा, एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात, हे अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्र, अगदी बरोबर आहे. ज्ञानेंद्रियाच्या बाह्य वस्तूंच्या चेतकावर परिणाम होत असतो, हे देखील अगदी बरोबर आहे. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो, हे देखील बरोबर आहे. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात, हे चुकीचं आहे. ओके, संवेदना या मिश्रित स्वरूपाचे असतात, हे जे विधान आहे ना, हे विधान या ठिकाणी विद्यार्थी मित्र चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आणि आपल्याला विचारलेलं काय, चुकीचं असत्य विधान ओळखाय सांगितलं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, समोर उद्दीपक नसताना, ओके, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते आणि ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येते, याला डॅश डॅश असे म्हणतात. संबोध, प्रतिमा, अवबोध की संवेदना, याला प्रतिमा असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा ओके अवबोध पूर्णांशाने होत किंवा भागांशाने नाही. ओके, हे काय या ठिकाणी अगदी बरोबर आहे. पूर्णांशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याचे लक्षात येणे, हे देखील अगदी बरोबर आहे. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाशी साधी बेरीज होय, हे चुकीचं विधान आहे. ओके, हे काय चुकीचं विधान आहे. वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमी ठरतात, अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी चुकीचं विधान एकच आहे, ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचंच योग्य असं उत्तर असणार आहे. आपल्याला या ठिकाणी असत्य विधान ओळखायचं होतं. ओके, योग्य नाही, योग्य नसणारं विधान सांगितलं होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र मी IMP या कॅटेगरीमध्ये टाकतो, कारण की हा प्रश्न परीक्षेला 100% परीक्षेमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. ओके, पहा प्रश्न काय या ठिकाणी, बघा, चित्रपट पाहून आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जशाच तसा आठवणे किंवा एखाद्या पाहिलेल्या क्रिकेटचा मनपटलावर सामना जो आहे जशाच तसा साकार होणे, हे खालीलपैकी कोणत्या कल्पनेचे कोणत्या प्रकारामुळे घडते. बघा, कल्पनेचे जे काही प्रकार आहेत त्यावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, कल्पनेचे प्रकार व्यवहारिक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना की सौंदर्यादिष्ट कल्पना. आता या ठिकाणी काय आहे, आधी घडलेली गोष्ट पुन्हा तयार होते, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 पुनरुत्पादित कल्पना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 3 हेच या प्रश्नाला योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, विचार करणे. ओके, विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. ओके, विचारामध्ये कोणकोणते घटक असतात. बघा, विचारामध्ये अवबोध आहे, संकल्पना आहे, त्यात तर्क आणि चिकित्सा असते, स्मरण देखील असतं, त्यामुळे सगळेच घटक आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 अ ब ड सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. अवबोध आहे, संकल्पना आहे, तर्क व चिकित्सा आणि स्मरण देखील आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. ओके, बघा ऑप्शन पहा या ठिकाणी, एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे, महात्मा गांधीचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान हे होणे, हे अवबोधाचं अगदी योग्य उदाहरण आहे. ओके, बघा, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान या संबंधी विचार करणे, हे त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, हे उदाहरणापैकी काय, हे अवबोधाचं उत्तम स्तराचं उदाहरण या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र विषयाचे एकूण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधील 30 प्रश्न घेत आहोत. बघा, 30 पैकी 30 गुण आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येतील याच दृष्टिकोनातून आपण सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करणार आहोत. यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न काय पहा, स्मरणाचा प्रमुख घटक. ओके, स्मरणाचा प्रमुख घटक म्हणजे ग्रहण, यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण होय.
यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? ओके, व्यक्तीच्या मनोघटनामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, मानसिक पक्वता आणि चेतक स्रोत. विद्यार्थी मित्र, यामध्ये येणारी बाब म्हणजे ती काय? मानसिक पक्वता. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मानसिक पक्वता या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. यानंतर शेवटचा प्रश्न 90 क्रमांकाचा, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? ओके, बघा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान, पुनरुज्जीवन की पठन पद्धती. आता धारणेचे मापन करायचे असेल तर या तीनही पद्धती काय होतात? या वापरतात. ओके, या तीनही पद्धती काय होतात? या वापरतात. फक्त पठन पद्धती त्या ठिकाणी वापरली जात नाही. आणि आपल्याला काय वापरली जात नाही असं विचारलं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पठन पद्धती हेच या प्रश्नाचं विद्यार्थी मित्र योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पठन पद्धती हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. होप सर्वांना आजचे एकूण हे 30 प्रश्न आपण बघितलेले आहेत. हे 30च्या 30ही प्रश्न सर्वांना समजले असतील. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा, जर तुम्हाला पीडीएफ नोट्स डाउनलोड करायचे असेल तर पीडीएफ नोट्स डाउनलोड करता करता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.